या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई अमृत सुरवसे व पोलीस शिपाई समाधान मार्कड असे नवरात्रीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:15च्या सुमारास पुढे पासिंग असलेली पांढऱ्या रंगाची एर्टिगा क्रमांक MH12 TD 2238 ही गाडी संशयितरित्या हत्तूर वस्ती येथून दिसून आल्याने पोलीस शिपाई सुरवसे आणि मार्कड यांना सदर गाडीचा संशय आल्याने त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून संशयित एर्टिगा MH12 TD 2238 ही चारचाकी वाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोलीस शिपाई संतोष माने, सद्दाम आबादीराजे, स्वप्नील जाधव, हरिकृष्ण चोरमुले यांच्या मदतीने वरील संशयित पांढऱ्या रंगाची एर्टिगा पत्रकार भवन येथील सुरभी हॉटेलच्या समोर अडवून इसम नामे विशाल कृष्णप्पा बंडीवडार व 29 राहणार कुमारेश्वर नगर कोर्टाच्या पाठीमागे तालुका हनगल जिल्हा हावेरी राज्य कर्नाटक, अनिल शिवप्पा वड्डर राहणार नवनगर मैलारी देवी मंदिराजवळ तालुका हनगल जिल्हा हावेरी राज्य कर्नाटक त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी लागणारे एक निळ्या रंगाची मूठ असलेला लोखंडी मोठा कटर, एक गुलाबी मूठ असलेली लहान लोखंडी कटर, एक जुने लोखंडी पत्रे कापण्याचे कटर, एक केशरी रंगाची लोखंडी कुऱ्हाड, निळ्या रंगाचा एक साप ब्लेड, एक लोखंडी कटावणी, एक हिरवी मूठ असलेला स्क्रूड्रायव्हर, एक हिरव्या रंगाचे इलेक्ट्रिक कटर मशीन, लाल तिखट न्यूजपेपर मध्ये बांधलेले एक लोखंडी हातोडी, विविध कंपन्यांचे 5 मोबाईल असा एकूण 13,61,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान वरील अटक आरोपितांनी आणि त्यांच्या पळून गेलेल्या साथीदारांनी दरोडा टाकण्यासाठी आणलेल्या एर्टिगा कारच्या पाठीमागील हँडरेस्ट आणि पत्र्याच्या मोकळ्या जागेत पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चोरी केलेले एकूण 106 विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल जप्त केले। जप्त केलेल्या मोबाईल बाबत अधिक तपास चालू आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक संगीता पाटील गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे, समाधान मार्कड, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, स्वप्नील जाधव, राहुल विटकर, रमेश कोरसेगाव व मोबाईल तांत्रिक विश्लेषक अयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी पार पाडले। आता हे दुर्गोत्सव असा सुरू झाला नवरात्रीच्या आपला सोलापूर शहर पोलीसच्या हद्दीत जेवढा आमच्या सर्व वरिष्ठ अधिकारीपासून सर्व ठाणेदार, सर्व अंमलदार सर्वांना हे सूचना होतं इथं जे गर्दी जमेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाकेटमारी किंवा मोबाईल चोरी किंवा चेन स्नॅचिंग होऊ द्यायची नाही। त्या दृष्टीने आमच्या पेट्रोलिंग आणि क्राईम ब्रांचच्या टीम असो, लोकल पोलीस स्टेशनचे DB पथक असो, सर्वांना ते सूचना होतो। त्या दृष्टीने 3 तारीख दुपारी आपलं विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या PI श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली PC श्री अमृत सुरवसे आणि PC श्री समाधान मार्कड दोघजणांनी जे पेट्रोलिंग करताना एक संशयास्पद व्हाईट कलर एर्टिगा गाडी ते दिसून आला आणि यांनी ते पाठलाग करून त्या गाडीच्या जे पॅसेंजर्स होतो त्यापैकी 2 जण 6 त्या गाडी ताब्यात घेतलं आणि ते विचारपूस करताना ते दोन्ही जण जे आहेत ते विशाल बंडीवडार राहणार हावेरी जिल्हा कर्नाटकच्या, दुसरी आहे अनिल वड्डर हे पण राहणार हावेरी जिल्हा राज्य कर्नाटक। हे आणखी त्यांच्यासोबत इतर 4 साथीदार होतो, ते 4 आता शोध घेत आहोत। हे 2 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या सोबत जे गाडी होतं ते गाडी चेक करताना विविध
दरोडा टाकण्याच्या तयारीसाठी जे असणारे जे साहित्य आहे ते 6 मिळून आलं. आणि आणखी इंट्रॉगेशन करताना हे आता हे नवरात्रोत्सवच्या दरम्यान पॉकेटमारी, बॅग लिफ्टिंग, मोबाईल चोरी किंवा दरोडासारखा प्रकरण करणारे प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहे हे समजलं. आणि नंतर जे गाडीच्या व्यवस्थित शोध करताना ते लपून ठेवलेले, चोरी केलेले 106 विविध कंपन्यांच्या मोबाईल फोन्स पण मिळून आलेले आहेत. ते एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत आहे 49,11,400 रुपयाच्या किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. हे जे टोली आलेले आहेत त्यांना ताब्यात घेऊन आता DCP श्री कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाची तयारी करण्याचे गुन्हेही दाखल करून घेतलेले आहेत. 2 आरोपी अटक करून एवढा मुद्देमाल जप्त करून घेतलेला आहे. यात मोठा यश अशा आहेत, या लोक इथं शहरात फिरलं असलं तर आणखी खूप नुकसान केलं असेल ते सर्वसामान्य जनतांना. ते सर्व आता प्रतिबंधात्मक झालेले आहेत. या कामगिरीबद्दल मी श्री कबाडे, DCP साहेब श्री दादा गायकवाड यांची त्यांची पूर्ण टीम, विशेषतः अमृत आणि समाधान यांना अभिनंदन करतो. आणि उर्वरित आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहेत ते आम्हाला विश्वास आहे. मी दादा गायकवाड साहेबांना विनंती करतो ते मोबाईल फोन्स त्यांनी कशा लुकून ठेवलं होतं त्याबद्दल ते ब्रीफ करेल. ते एक संशयित नागपूर या ठिकाणी फिरत होते. आमच्या अंमलदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी थांबण्याचा इशारा केल्यावर ते गाडीत, इर्टिगा गाडीत बसून पळायला लागले. त्यांना संशय जास्त वाढला. मग त्यांनी त्यांचा पाठलाग करून आपल्या पत्रकार भवनच्या तिथं पकडले. आणल्यानंतर त्यांच्याकडे दरोड्याचं सगळं साहित्य मिळालं. आणि इंट्रोगेशन मध्ये त्यांनी सांगितलं की अजून यापूर्वी गर्दीच्या ठिकाणी आम्ही मोबाईल सुद्धा चोरलेले आहेत. ते मोबाईल त्यांनी गाडीचं जे बॉडी आणि आतले जे फायबर असतं, जे की ते पॅक असतं, कितीतरी गाडी आपण शोधली तर ते मिळणार नाही, त्याच्यात आत लपवलेलं होतं. तर ते मोबाईल त्यांच्याकडनं त्यांनी स्वतः मेमोरंडम मध्ये काढून दिले. ते मोबाईल आम्ही जप्त केलेले आहेत. एकूण किती आरोपींना ताब्यात घेतले? आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतलेत आणि अजून 4 आरोपी ताब्यात घ्यायचे आहेत. हे सोडून सोलापूर शहर परिसरात कुठं काही आता तपास अजून चालू आहे. त्या तपासात अजून अनेक निष्पन्न होण्याची शक्यता आहे. नाही, त्याच्यात आतापर्यंत सोलापूरचे आहेत, काही आसपासचे पण असण्याची शक्यता आहे. ते गर्दीच्या ठिकाणी खिशात हात घालून किंवा बाजाराचे, तेच गर्दीच्या बाजाराच्या ठिकाणी गर्दीत असं जनरली धक्का लागतो अंगाला, असं त्याला वाटलं पाहिजे ज्याचा मोबाईल जातोय त्याला, आणि तसं ते मोबाईल काढायचे. आता प्रायमरी इंट्रोगेशनला हे निष्पन्न झालेलं आहे ते पिकपॉकेटिंग as well as फोर्स वापरून दरोडा सारखा प्रकार दोन्ही करण्याचे प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहे. आता हे मोबाईलचे आम्ही डिटेल्स आता मागितलेले आहेत विविध कंपन्यांकडून. ते आल्यानंतर आम्हाला कळेल ते पॉकेटमारीला गेलं किंवा कुठं गरफोडी करून घेतलं किंवा डकायतीला मिळालं किंवा रॉबरीला मिळालं, ते भविष्यात आम्हाला कळेल. हे मोबाईलचा ओनर्स आता अजून शोध लागलेला नाही. आम्ही कंपनीकडून याच्या ओनर्स बद्दल माहिती घेणार आहे, नंतर त्यांच्याकडून कळेल आम्हाला. कोणत्या जिल्ह्यात ते आता जप्त इथं झालेलं आहे, यांनी तिथून चोरी केलेलं आहे ते आता आम्हाला कळेल. IMEI मधून आम्ही संबंधित कंपन्यांना संपर्क करणार आहे, तिथून आम्हाला कळेल. म्हणजे हे सगळे मोबाईल ह्या गाडीमध्ये गाडीचं जे विक्रीला चालले चालू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.